जी साबुदाणा खिचडी चिकट होते का? चला आज अशा 6 टिप्स सांगणार आहे. या 6 टिप्स वापरून तुम्ही प्रत्येक वेळेस मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवू शकता. अतिशय मऊ, लुसलुशीत परंतु तरीही प्रत्येक दाणा ना दाणा या साबुदाणा खिचडीचा मोकळा सुटसुटीत असा राहतो. सगळ्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही टिप मिस करू नका. ज्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी प्रत्येक वेळेस अतिशय टेस्टी आणि मोकळी सुटसुटीत होणार आहे. रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजायला घालायचा. आता साबुदाणा भिजवताना पहिली महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा अशा पद्धतीने हाताने चोळून धुवायचा. म्हणजे साबुदाण्याचा जो काही स्टार्च असेल तो संपूर्ण निघून जाईल. जोपर्यंत साबुदाण्याला स्टार्च आहे तोपर्यंत धुवून घ्यायचा. म्हणजे साधारण 2 वेळा धुतला तरी साबुदाण्याचा संपूर्ण स्टार्च सगळा निघून जातो. आता साबुदाण्याच्या वरती एक अर्धा इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी घालून घ्यायचं. म्हणजे साबुदाणा संपूर्ण बुडला पाहिजे आणि आपलं बोट बुडवल्यानंतर अर्धा इंच बोट आपलं पाण्याखाली राहिला पाहिजे इतपत पाणी घालायचं आणि झाकण पॅक लावून रात्रभर हा साबुदाणा भिजायला ठेवायचा. अशा पद्धतीने साबुदाणा भिजवला तर अगदी मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा तयार होतो आणि अजिबातही एकाला एक चिटकत नाही, परफेक्ट भिजला जातं. आता शेंगदाणा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस खिचडी बनवताना शेंगदाणा हा फ्रेश भाजून आणि कुटून घ्या. फ्रेश भाजून आणि कुटून घेतल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत व्हायला मदत होते. ताज्या शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या खिचडीला चवही अतिशय खमंग अशी येते. चला शेंगदाणा अगदी मीडियम गॅसवरती छान खरपूस असा भाजून घेतलाय. अगदी 10 ते 15 मिनिटं शेंगदाणा भाजायला वेळ लागतो, परंतु पूर्ण वेळ देऊन शेंगदाणा भाजा म्हणजे खरपूस असा आतपर्यंत भाजला जातो. चला आता इथे साबुदाणा छानपैकी मी रात्रभर भिजवून घेतला होता. तुम्ही बघू शकताय हाताने सहजपणे दबला जात असेल तर साबुदाणा आपला परफेक्ट भिजला गेलाय. तर असा भिजला गेला नसेल तर वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्या आणि झाकण लावून परत एक 15-20 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. परंतु इथे माझा परफेक्ट असा साबुदाणा भिजला गेलाय. तो सगळा बाउलमध्ये काढून घ्यायचा. शेंगदाण्याचं कूटही मी इथे करून घेतलाय. आता दाण्याचं कूट करताना आवर्जून मी असं ओबडधोबड ठेवलाय, थोडासा बारीक आणि थोडासा मोठा. असा मोठा शेंगदाणा दाताखाली आला खिचडी खाताना की खूप छान लागतो. त्याचबरोबर हिरवी मिरची चिरून घेतली आणि उकडलेला बटाटा फोडी करून घेतलेत. आता सगळ्यात आधी साबुदाण्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे. ते मी एका वाटीतला साधारण पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट इथे मध्ये घालून घेतलंय, साबुदाण्यामध्ये घालून घेतलंय आणि थोडासा कूट मी बाजूला ठेवलाय. तो कूट आपण खिचडी परतताना वापरणार आहोत. साबुदाण्याला अगोदरच मीठ आणि शेंगदाण्याचं कूट लावून घेतलंय, त्यामुळे साबुदाण्याला छान एक कवरिंग येतं. त्यामुळे आपला साबुदाणा मोकळा सुटसुटीत राहायला मदत होते. आता फोडणीसाठी कढईमध्ये तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरा. उपवासासाठी आवर्जून तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची. आता मिरची इथे मी तुकडे करून घेतले. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीकही करून घेऊ शकता. त्यानंतर आवर्जून उकडलेला बटाटा तुपावरती छान परतवून घ्या आणि त्यानंतर साबुदाणा घालायचा आहे. कारण तुपावरती बटाटा अशा पद्धतीने छान परतवून घेतल्यामुळे बटाट्याचा सगळा चिकटपणा निघून जातो. त्यामुळे आपली खिचडी चिकट होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप होती की बटाटा आवर्जून तेलावरती फ्राय करून घ्या. त्यानंतर साबुदाणा घालायचा. आता ही खिचडी आपली अगदी मीडियम गॅसवरती आपण छानपैकी परतून घेणार आहोत. तर पहिली टिप होती साबुदाणा कसा भिजवायचा ते. दुसरी टिप होती शेंगदाणा आवर्जून फ्रेश भाजून घ्यायचा आहे. तिसरी टिप होती ती म्हणजे बटाटा तेलावरती छान तळून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तर चौथी टिप आहे ती म्हणजे खिचडीमध्ये तूप पुरेसं घालायचं. खूप कमीही नाही आणि खूप जास्त नाही. खूप कमी तेल तूप किंवा शेंगदाणा तेल पडलं तर खिचडी आपली चिकट होऊ शकते. त्यामुळे तेल आणि तूप सुरुवातीला फोडणीला घाला आणि नंतर खिचडी परतत असताना तुम्हाला जर कमी वाटलं तर आवर्जून 1-2 चमचे तूप तुम्ही घालू शकता. त्यामुळे खिचडीमध्ये तूप किंवा तेल जास्त होत नाही, अगदी मापात होतं. चला आता मोकळी सुटसुटीत अशी खिचडी आपली तयार झाली. तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा ना दाणा त्याचा सेपरेट झालाय. आता ह्या 4 टिप्स समजल्यात. आता सगळ्यात महत्त्वाची 5वी टिप आहे खिचडी तयार झाल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटं त्याला वाफ द्यायची. ही सगळ्यात महत्त्वाची 5वी टिप आहे. ती म्हणजे वाफ दिल्यामुळे खिचडीचा आपला प्रत्येक साबुदाणा अतिशय मऊ लुसलुशीत असा होतो, तरीही मोकळा सुटसुटीत राहतो आणि फ्लेवर अतिशय लॉक होऊन जातात खिचडीमध्ये. चला ह्या 5 टिप झाल्यात. आता सगळ्यात शेवटची 6वी टिप आहे खिचडी गरमागरमच सर्व करायची आहे. खिचडी थंड झाल्यानंतरही थोडीशी ती चिकटसर किंवा चिवटसर होऊ शकते. त्यामुळे खिचडी अगदी गरमागरम सर्व करा. चला कशा वाटल्या ह्या सगळ्या टिप आणि ही खमंग अशी साबुदाणा खिचडी हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.